अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आज नीलमताईंनी ही सूचना लावली आहे. आता यामध्ये ही गोष्ट खरीच आहे की एखादी बाई म्हणजे कुठली महिला जर गरोदर असेल तर तिचं बाळंतपण झालं की नाही, कारण ते RCH आपल्या पोर्टलवरती डिजिटल पोर्टलवर त्याची नोंदणी होते. त्यामुळे तिथली आशाताई असेल, अंगणवाडी ताई असेल किंवा तिथे जे आणखीन आपली जी आरोग्य विभागाची त्या ठिकाणी यंत्रणा आहे त्यांना कुठेतरी समन्वय नाही आहे. त्याच्यासाठी एक कडक अशी यंत्रणा सरकारने तात्काळ उभी करणं अतिशय गरजेचं आहे. त्याबरोबरीनेच आता ज्या डिजिटल पोर्टेबल सोनोग्राफीचा जो आता उल्लेख झाला, ते मशीन ज्या डॉक्टरने आणलं चीनवरून, डॉक्टर निळकंठ जाधव शिरूरच्या लाईफ केअर क्लिनिकमधलं, त्याला आजच जामीन मिळाला आहे नीलमताई, म्हणजे तो आता परत बाहेर आलेला आहे. आता याच्यामध्ये मला असं वाटतं सभापती महोदय, याच्या आधी पण चर्चा झाली आहे. म्हणजे आपण फक्त सोनोग्राफीवरच लक्ष ठेवू, सोनोग्राफी मशीन्सवर लक्ष ठेवू, तोपर्यंत IVFच्या आधुनिक लॅबमधनं मुलींना संपवायचं काम चालू झालेलं असेल. आणि म्हणून मला असं वाटतं, आठवण करून द्यावीशी वाटते, मागच्याच अधिवेशनामध्ये गरीब महिला, असहाय्यता, त्यांची मजबुरी, त्यांची गरिबी याचा गैरफायदा घेत त्या ठिकाणी अंडाणू जे आहेत ते काढून घेण्यात आले. ARTचा कायदा काय म्हणतो 2021चा, की आयुष्यात फक्त एकदाच तुम्ही ते अंडाणू जे आहेत ते दान करू शकता, डोनेट करू शकता. आता जी चार्जशीट फाईल झाली आहे ती सभापती महोदय इतकी धक्कादायक आहे. 5000 पानांची चार्जशीट आहे, 5 डॉक्टर आणि 15 आरोपी. आणि त्यात इतकं धक्कादायक लिहिलेलं आहे की एका बाईकडनं 45 वेळा अंडाणू काढून घेतलेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की IVF सेंटरमध्ये नक्की चाललंय काय. आता या संपूर्ण हे जे IVF सोनोग्राफी हे काही वेगळं नाही आहे. सोनोग्राफीची पुढची स्टेज IVF आहे. आज तर आपण काय म्हणतो, त्या पावसात छत्र्या उगवतात तसे IVF सेंटर गल्ली गल्लीत उघडलेत. आताही तुम्ही कुठल्या न्यूज चॅनेल जर लावलं तर त्याच्या खालची जी स्क्रोलिंग पट्टी आहे तिथे तुम्ही बघा IVF सेंटर कुठे आहे, काय आहे, आम्ही कसं काय करतो याच्याबद्दलची माहिती सतत त्या ठिकाणी दिलेली असते. म्हणजे लोकांना ते करतात की तुम्ही इकडे या. आता त्याच्यात किती काय म्हणतो, कायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे. आता हा जो अंडाणूचा प्रकार आलाय हा किती भयानक आहे. यावरनं मला असं वाटतंय की या संपूर्ण ही संघटित गुन्हेगारीच आहे. म्हणजे ज्याचा उल्लेख मनीषाताईंनी केला, अगदी मकोका लावण्यासारखा ही संघटित गुन्हेगारी आहे सभापती महोदय. तर संघटित गुन्हेगारीला आणि हायटेक भ्रूण हत्यांना आळा घालण्यासाठी राज्यातील सगळे खाजगी IVF सेंटर, त्याच्यामधील भ्रूण ओळखीचे पुरावे, एक डोनेशन प्रक्रियेचे दर महिन्याला रिअल टाइम डिजिटल ऑडिट करणारी राज्यस्तरीय पोर्टल तातडीने सुरू करणार का? आता वेळ नाही आपल्याकडे. जेव्हा या अशा एकावर एक धक्का देणाऱ्या गोष्टी समोर येतात त्यावेळेला आता आपल्याकडे वेळ नाहीये. ते तात्काळ पोर्टल सुरू करण्याची गरज आहे. आणि त्याबरोबर स्त्री भ्रूण हत्येची हे IVF असेल किंवा सोनोग्राफीवाले असतील, केंद्र चालवणाऱ्या गुन्हेगारांना आता विचार करू नका सभापती महोदय. मकोकाचा विचार न करता, म्हणजे त्याचा फार विचार न करता थेट अंतिम निर्णय मकोका लावून आज आमीन पात्र जेलमध्ये सडवण्याचा अंतिम निर्णय सरकार या चालू अधिवेशनामध्ये घेणार का, हा माझा दुसरा प्रश्न. तिसरं होतं की अशा केंद्रांची माहिती, आधी आपल्याकडे ती व्यवस्था होती की गोपनीय माहिती दिली जायची, गुप्त खबरी असायचे, त्याच्या योजनेचं बक्षीस आपण वाढवून देणार आहोत का? आणि त्याचबरोबरीने माहिती देणाऱ्याचं 100% गुप्त नाव याच्यासाठी एखादं मोबाईल ॲप किंवा सरकारी हेल्पलाईन आपण सुरू करणार का? हा अत्यंत गंभीर असे माझे 3 प्रश्न आहेत. तर त्याचे उत्तर मिळावं. धन्यवाद. डॉक्टर पोद्दार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.